त्या काळामध्ये डॉक्टर नव्हते, दवाखाने नव्हते, दवाई नव्हती आणि मग सगळं रामभरोसे, देवावर निष्ठा ठेवायची सगळ्यांनीच. बरोबर. ते कोणी असो मग. देवच आपला हे आहे तारणहार. तारणहार. मग देवनिष्ठता होती, धर्मनिष्ठता होती. कारण विज्ञान हे विकसित तेव्हा झालेलं नव्हतं. होतं, पण आपल्या देशामध्ये परंपरावादी लोक होते आणि म्हणून एक 9 महिन्याची गरोदर बाई काय म्हणते? 9 महिन्याची गरोदर आहे, दिवस भरत आलेली आहे. हो, तिला वेदना होतात, तिला उठता येणार ना, बसता येणार. जमिनीवर हात टेकून ती नेट लावून उभी राहते. म्हणजे एवढं जडत्व तिच्या शरीराला आलेलं आहे आणि बाळंतपण होणार आता, नवजात अर्भक येणार. मग आता शेवटचा महिना, शेवटचे दिवस ती हैराण झाली, त्रासून गेली, वैतागून गेली आणि मग ती ओवी म्हणते जुन्या काळातली बाई. गरवार बाई हात टेकून बसली, गरवार बाई हात टेकून बसली आणि धावा परमेश्वरान गाये गाळात फसली ना ग बाई, धावा परमेश्वरान गाये गाळात फसली ना ग बाई. हे असे म्हणजे एवढी सुंदर ओवी, एवढी कल्पकता, एवढी भावना, उत्कट भावना कोणत्याही साहित्यामध्ये दिसणार नाही तुम्हाला जागतिक. ती होय म्हणा सर, बारडला जाया नव्हतं माझ्या म्हणे. हां. मरीआईचे ठाणे गावगाव आहेत, म्हणजे देवळं. मरीआई ही लोकदेवता आहे. मरीआई आज मरीआईचे ठाणं किंवा देऊळ आता नेस्तनाबूत झाले. आंबेडकर वादी चळवळ आली, आंबेडकराला मानणारी माणसं झाली. पूर्वी दलित मंडळी मरीआईचे भक्त होते. मरीआई ही रागीट देवता आहे. कोणाची मारली ढोरण, कोणाची मारली पोरं. मरीआईचा फेरा गावावर आला की कोणाचे मारले पोरण, कोणाचे मारले ढोरं. म्हणजे तिचा फेरा आला की सगळं नायनाट गावाचा सत्यानाश व्हायचा. म्हणून तिच्या नादी लागायचं नाही, तिची भक्ती करायची. गावोगाव ठाणे होते. नांदेडजवळ बारड नावाचं गाव आहे. नांदेडपासून एक 30 किलोमीटर अंतरावर बरोबर. बारड. आपल्या एका वैद्य आहेत ना आपल्या इथले, ते त्यांचं गाव बारड आणि तिथले आमदारसुद्धा होते बारडकर. तर ते नांदेडपासून जवळ आहे. तर तिथं मरीआईचं ठाणं आहे, देऊळ आहे. पण असे गावोगाव ठाणे जरी असले तरी मुख्य ठाणं, मोठं ठाणं, देऊळ हे क्वचित गावात आढळायचं. म्हणून तिथं जत्रा भरते एप्रिलमध्ये. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये मरीआईची जत्रा भरतेच भरते. आणि मग मरीआईच्या यात्रेला सगळ्याच जणी जातात, काही जणी जात नाहीत, लेडीज महिला, काहीला जाणं होत नाही. आणि मग ती म्हणते, बारडला जाया नव्हतं माझ्या मनी, माझ्या मनात नव्हतं म्हणे. बारडला जाया नव्हतं माझ्या मनी, कशी घातली मोहनी धुरपताबाई, कशी घातली मोहनी धुरपताबाई. बारडला जाया झाली पाये पोळ, बारडला जाया झाली पाये पोळ, अन गरतीचा हात भंडारात खेळ धुरपताबाई, गरतीचा हात भंडारात खेळ धुरपताबाई. गरती म्हणजे पतिव्रता स्त्री. तिचा हात भंडारामध्ये खेळतो, उधळते ती भंडारा. कोणाही स्त्रीनं भंडारा उधळायचा नाही देवीवर. बरं. जी पतिव्रता आहे, चारित्र्य संपन्न आहे, सर्व गुण संपन्न आहे, तिनंच भंडारा घेऊन, हळद घेऊन तो भंडारा उधळला पाहिजे असे म्हणजे. खूप पार्ट आहेत ओव्या. सर ती एक ओवी म्हणा ना, बोलला भरतार दुबळपणाची कामिनी, काळी चंद्रकळा घेईन बाळाच्या लगीनी. नाही, लय मस्त आहे, म्हणा म्हणा म्हणा. ते आता आठवत नाही ना.
सुरू असतो तो आपला एका गावाहून त्याच्या गावाहून दुसऱ्या गावाला निघालेला आहे. पायवाट आहे आणि वाटेच्या बाजूला शेती आहे, शेतं आहेत. शेतामध्ये कणसं आहेत, तुरी आहेत, कापूस आहे, पिकं आलेली आहेत, तरारून डवरून आलेली आहेत, फळाफुलांनी वाकलेली आहेत पिकं. आणि त्या शेतातून ती पायवाट चाललेली आहे आणि त्या वाटेनं तो वाटसरू चाललेला आहे. शेतामध्ये काही महिला निंदण खुरपण करतायत, काही शेंगा तोडतायत, काही कापूस वेचतायत. आणि मग हा वाटसरू तिथून जातो आणि मग तो जरा खट्याळाचा असतो, म्हणजे चावट असतो तो पुरुष. आणि मग तो त्या महिलांना, काम करणाऱ्या महिलांना प्रश्न विचारतो की ही वाट कोणीकडे चालली, ही वाट कोणीकडे चालली. चाभरेपणा म्हणतो आपण त्याला. ही वाट कोणीकडे चालली, त्याला माहिती आहे वाट कोणीकडे चालली, कोणत्या गावाला कोणत्या दिशेला चाललेली, त्याला सगळं माहिती आहे वाट कोणीकडे चालली. पण उगा खाजवतो महिलांना तो की वाट कोणीकडे चालली. आणि मग ती बाई त्याला उत्तर गाण्यातून देते, गाण्यातून उत्तर देते. वाटन चाललान वाट कोणाला पुसतो, वाटन चाललान वाट कोणाला पुसतो, याच्या डोळ्यामंदी लालीन मेला हरामी दिसतो ना ग बाई, याच्या डोळ्यामंदी लालीन मेला हरामी दिसतो ना ग बाई. महिला शेतात काम करतात, कामाचं ओझं वाटू नये म्हणून त्या काय करतात, ओव्या म्हणतात शेतावर. सगळ्याच महिला म्हणतात असं नाही, एकच महिला प्रतिभा संपन्न असते, ती ओवी रचते, गाते आणि मग तिच्या पाठीमागून आजूबाजूच्या सगळ्या महिला ती ओवी गातात. आणि त्यांचा त्या बाईंचा म्हणजे महिलेचा आवाज एवढा गोड असतो, लता मंगेशकरपेक्षाही चांगला. आणि तिचा आवाज ऐकून, तिचं गाणं ऐकून, तिचं गीत ऐकून वाटणं चाललेला वाटसरू घोडेस्वार क्षणभर थांबतो, क्षणभर थांबतो आणि तिचं गीत त्याच्या कानामध्ये गुंजते. आणि मग तो घोडा तो थांबवतो घोडेस्वार. आणि मग ती म्हणते, बारीक माझा गळा वाऱ्यानं दूर गेला. पहा रचना कशी आहे, आकृतीबंध. एक शब्द काढता येत नाही, अधिकचा घालता येत नाही. बरोबर, हे चिरेबंद रचना आहे ओवीची. बरोबर. बारीक माझा गळा वाऱ्यानं दूर गेला, आणि कोण्या पापी चांडाळानं चालता घोडा उभा केला ना ग, कोण्या पापी चांडाळानं चालता घोडा उभा केला ना ग बाई. हे लोकसाहित्य, लोकसाहित्यातली ओवी गीतं, लोकगीतं, देवगीतं जे काय असतील ते, ही सामान्य लोकांची रचना आहे, निरक्षर लोकांची रचना आहे. आज ते नाहीत, पण त्यांनी गायलेली ओवी गीते आज आपल्या समोर आहेत. त्याने उच्चारलेले शब्द आपल्याला आता ओवीच्या माध्यमातून ऐकायला मिळतात. ते लोक तर नाहीतच, पण त्यांनी रचना केलेल्या लोककथा असतील, उखाणे असतील, म्हणी असतील, म्हणी सुद्धा इतक्या आहेत चांगल्या की काय हो ते म्हणी म्हणजे मला आठवत नाही. म्हणी सुद्धा जीवनाचं तत्वज्ञान सांगणारे आहेत. म्हणे म्हणजे अनुभवाच्या खाली. गोठलेलं रूप, कवितेचं गोठलेलं रूप म्हणजे म्हणी. त्या म्हणी सुद्धा गोळा झाल्या पाहिजे. आणि प्रत्येक जातीच्या म्हणी आहेत, त्या प्रत्येक जातीतल्या म्हणी जर गोळा केल्या त्या जातीतल्या माणसानं, तर मोठा ग्रंथ होऊन जाईल. कारण लोहाराची म्हण वेगळी असू शकते, सुताराची वेगळी असू शकते, सांबाराची वेगळी असू शकते. त्याचे काय अनुभव असतात, त्याच्या अनुभवातून म्हणी तयार झालेल्या असतात. कशाला खोल पाण्यात जायचं आणि लुगडं वर करायचं.
कशाला खोल पाण्यात जायचं आणि लुगडं वर करायचं? हो म्हणजे कशाला खोल पाण्यात जायचं? अरे तिकडे जायचंच नाही ना. हो आपण तिकडे जायचंच नाही तर त्या तिकडे विचारपूस कशाला करायची? हो कशाला खोल पाण्यात जायचं आणि लुगडं वर करायचं? खेड्यामध्ये काय आहे, नदी जर आडवी आली, नदीतून जाताना बरोबर. माणसं किंवा लेडीज, महिला हम्म. लुगडं भिजू नये म्हणून वर करतात. हो कशाला खोल पाण्यात जायचं आणि लुगडं वर करायचं? हो खोल पाण्यात गेल्यावर लुगडं वर करावं लागते. हो लुगडं वर केलं की इज्जत दिसते. हो नको ते दिसते ना. हो म्हणून ते अशा म्हणी ज्या आहेत ना, कशाला आपल्याला तिकडं त्यांची मुलगीच करायची नाही हो सून म्हणून, हम्म. तर मग त्यांच्या घरी किंवा त्यांच्या गावी जायची काय गरज आहे? हम्म. कशाला खोल पाण्यात जायचं आणि लुगडं वर करायचं? हम्म. हम्म. आणि शेतकऱ्याबद्दल खूप म्हणी आहेत. हो बैल मारावा हम्म. तासाआड. हम्म. बैल शेतामध्ये नांगरताना वखरताना एखादा बैल चालत नसेल तर त्याला कोरड्यानं मारलं पाहिजे, काठीनं मारलं पाहिजे, तरच तो नांगराला वखराला सुरळीत चालतो बैल तो. बरोबर. काही 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 बैल कुच्चर असतात, हम्म. हम्म. चालत नाही, मागं मागं खेचतो, एक पुढं जातो. हम्म. आणि म्हणून त्या शेतकऱ्याची म्हण त्या कुच्चर बैलाबद्दल कशी आहे, बैल मारावा तासाआड आणि बाईल मारावी दिसाआड. बाईल म्हणजे बायको, म्हणजे बाईल म्हणजे बायको, बायकोला दिसाड मारावं. दिसाआड मारावं तर ते नीट संसार करते, हा हा नाही ते पळून जाते. अरे बापरे, हे उलटच झालं. हा, मग बैल मारावा तासाआड, 1 तास गेलं की त्याला हाणायचं बैलाला, मग बरोबर चालतो. हम्म. आणि बाईल मारावी म्हणजे पत्नी मारावी, बाईल मारावी म्हणजे बायको मारावी दिसाआड. 1 दिवस गॅप झाला की तिला मारायचं, म्हणजे ती बरोबर स्वयंपाक करते, काम करते. हम्म. ही ही शेतल जगण्याची संकेत त्याची. म्हणजे पूर्वी, आता ते पुरुष प्रधान संस्कृती कशी होती, हम्म. हम्म. पुरुषांचं राज्य होतं, साम्राज्य होतं, हम्म. हम्म. बाईकडे पाहण्याचा हिणकस दृष्टिकोन होता, हे त्यातून म्हणीतून दिसतं. हो हो आता ही म्हण कालबाह्य झाली, हम्म. हम्म. पण काही ठिकाणी, दिल्ली सारख्या ठिकाणी किती अत्याचार होतात महिलांवर. हो हो म्हणजे कालबाह्य दलित साहित्य म्हणजे कालबाह्य लोकसाहित्य होतच नाही. बरोबर. ते काळानुरूप फक्त हा, थोडं ते काय काही बदल होतील, हो हो संदर्भ बदलतील, संदर्भ बदलतील, पण ढाचा तोच राहील. ढाचा तोच राहील. हो कोणत्याही देशामध्ये स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा हिणकस आहे, बरोबर. समानतेचा नाहीच आहे. हम्म. हम्म. ते गोरे लोक हम्म. हम्म. निग्रोला मारायचे, बरोबर. शेतावर काम करायला ते लावायचे, हम्म. गोरे लोक निग्रो लोकांना, काळ्या लोकांना. मग ऊसाचा मळा असेल, कापसाचं शेत असेल, त्या मळ्यामध्ये शेतामध्ये निग्रोनी काम करायचं. बरोबर. जर एखाद्यानं काम केलं नाही तर त्याला फटके मारायचे. बरोबर. किंवा ती गोरे लोक शेतावर जात नसत, सांगायचे काम, मग घरी यायचे. हम्म. हम्म. तिथं त्यांचे कुत्रे राखणीला असायचे. हम्म. हम्म. गोरे लोक काय करायचे, निग्रोचं म्हणजे निग्रोची देखरेख करण्यासाठी कुत्रे ठेवायचे. हम्म. कुत्रे झाडाखाली बसून राहायचे, हम्म. कोण किती काम करायला, निग्रो माणूस, मजूर, बाई, हे ते. आणि एखादा निग्रो मग काय करायचा, वैतागून कामाला वैतागून पळून जायचा. अशा पळून जाणाऱ्या निग्रोला, पुरुषाला कुत्रे पकडून आणायचे, त्याचे शर्टाला पकडून आणायचे, बाईला पकडून आणायचे, शेतात जायचं नाही, पळून काम करायचं. आमची ड्युटी ती आहे. हम्म. कारण अमेरिकेमध्ये कुत्र्याच्या शाळा आहेत, हम्म. कुत्र्याला प्रशिक्षण देतात. हम्म. आणि असे प्रशिक्षित कुत्रे हे गोरे लोक आपल्या शेतावर ठेवतात. एक बाई 9 महिन्याची गरोदर होती, हम्म. ती काम करून थकली गोऱ्याच्या शेतामध्ये. हम्म. मग त्या गोऱ्या माणसाला राग आला, तो घोड्यावर बसून आला, चाबूक घेऊन आला, घोड्यावरून खाली उतरला. त्याला इतका राग आला त्या बाईचा, काळ्या बाईचा, हम्म. की जी काम करत नव्हती पण गरोदर होती, हम्म. थकलेली होती. त्यानं काय केलं, त्या जमिनीमध्ये तिच्या पोटाच्या एवढा खड्डा खोदला, हम्म. तिच्या पोटा एवढा खड्डा खोदला, हम्म. आणि त्या खड्ड्यामध्ये तिला पालथं झोपवलं. हम्म. त्या खड्ड्यामध्ये तिचं ते पोट मोठं हम्म. असं हे केलं, झाकलं, आणि वरून चापकानं फटके मारले पाठीवर. हम्म. एवढा अन्याय अत्याचार तिथं होता अमेरिकेमध्ये. आणि म्हणून हे सर्वत्र आहे, स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, हलक्या माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळीकडं जगामध्ये सारखंच आहे. म्हणजे संस्कृती जरी वेगळी असेल, हम्म. जीवन तर सारखंच आहे.
हो. फिलिंग तर सारखीच आहे. हम्म, हम्म. फिलिंग तर सारखीच आहे ना. कारण हे बघा, भाषा, हम्म, हम्म. कावळ्याची भाषा भारतामध्ये कावकावच आहे. हो. अमेरिकेमधल्या कावळ्याची भाषा कावकावच आहे. हम्म, हम्म. भाषा एकच आहे ना, हम्म, हम्म. फिलिंग एकच आहे ना. तर हे बदलेल असं वाटत नाही. त्याला खूप वर्ष लागतील. बरोबर, बरोबर. इक्वेलिटी यायला, हम्म, हम्म. ऑल आर इक्वल, हो, हो. इक्वेलिटी यायला खूप वर्ष लागतील. हे तर चालणारच आहे. गरीब श्रीमंत ही जरी जे लोक शिकतात, हम्म. शिक्षण घेतात, ते आपल्या समाजाकडे वळून पाहत नाहीत. त्यामुळे समाज आपला प्रगती करू शकत नसेल किंवा समाजामध्ये म्हणजे ज्या पायरीहून माणूस गेला त्या पायरीला विसरतो. हो, हो. ज्या पायरीहून जो गेला त्या पायरीला विसरतो तो ना. हम्म, हम्म. म्हणजे असं आई वडिलाला सांभाळत नाहीत. बरोबर. मग व्हॉट इज द यूज ऑफ युअर एज्युकेशन? हा, हा. तुमच्या शिक्षणाचा काय उपयोग? अर्थ काय? हां. म्हणून संत महात्मे जे महापुरुष होऊन गेले हम्म, हम्म. त्यांचेच नावं इतिहासामध्ये का राहिले? त्यांनी चांगलं काम केलं. बरोबर, तुम्ही चांगले कर्म कराल तर चांगलं तुम्हाला फळ मिळेल. बरोबर. वाईट कर्म कराल तर वाईट. हम्म, हम्म. कर्म किए जा, जैसे कर्म करेगा वैसे फल मिलता भगवान, हे भगवान. हम्म, हम्म. जैसे कर्म करेगा वैसा फल मिलेगा भगवान, हम्म, हम्म. असं म्हणतात. सर, एक शेवटची ओवी आणि आपण समारोप करू. 15 मिनिटांचा व्हिडिओ होतोय हा. अच्छा. हा, आणि तो 15 मिनिटाचा व्हिडिओ मी युट्यूबला वगैरे ठेवणार आहे. आपले जुने सगळे तुमचे विद्यार्थी, तुमच्यावर प्रेम करणारी सगळी माणसांपर्यंत देणार आहे या व्हिडिओ. आता जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी ओवी ग्रामीण भागातल्या ओवीनं एका महिलेनं मला दिली. जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी एक ओवी ग्रामीण भागातल्या महिलेनं मला दिलेली आहे. म्हणजे ती एवढी सुंदर आहे, सौंदर्यपूर्ण आहे. जीवनाचं तत्वज्ञान त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. आणि साहित्य जीवनवादी आणि परिवर्तनवादी साहित्याचे सगळे निकष त्या ओवीमध्ये एकवटलेले आहेत. बरोबर. ती ओवी अशी आहे: हसून खेळून मला मरून जायाचं, हसून खेळून मला मरून जायाचं, आणि आई बापाचं नाव काशी खंडाला न्यायचं ना ग बाई, आई बापाचं नाव न काशी खंडाला न्यायचं ग, न्यायचं न ग बाई, असं काहीतरी आहे ते. हसून खेळून मला मरून जायचं आणि आई बापाचं नाव काशी खंडाला न्यायचं. आई बापाची बदनामी करणार नाही मी माझं चारित्र्य सांभाळेन, मी माझ्या पतिदेवाशी एकनिष्ठ राहीन. हसून खेळून मला मरून जायचंय. मला काही पैसे कमवायचे नाही, मला काही सोनं नाणं कमवायचं नाही, मला शेती कमवायची नाही, मला काही कमवायचं नाही. आईवडिलाचं नाव मला कमवायचं आहे. माझ्या आईवडिलाकडे कोणी बोट दाखवता कामा नये किंवा ही चारित्र्यहीन आहे. चारित्र्य संपन्नता आणि हसून खेळून राहायचं. हसून खेळून मला मरून जायचं. 1,00,000 पगार असला प्राध्यापकाला तरी पगाराच्या दिवशी त्याचा चेहरा मौतीहून आलेल्या माणसासारखा दिसतो, दुर्मुखलेला. बरोबर. अहो, पगार झाला का तुमचा? आपण एखाद्या त्याला विचारलं, नाही हो, होईल. म्हणजे आनंद नाहीये. लाख रुपये पगार असून आनंद नाहीये. आणि ती म्हणते हसून खेळून मला मरून जायचं. तिच्या पदराला पैसा नाही आहे, तिला पैसे ठेवण्यासाठी किस्सा नाही आहे त्या ग्रामीण महिलेला. तर ते म्हणते हसून खेळून मला मरून जायचं. हसणे आणि खेळणे, जीवनाचा आनंद लुटणे, आस्वाद लुटणे, हे महत्त्वाचं आहे असं तिला वाटते. आणि म्हणून लोकसाहित्य हे मराठी साहित्यापेक्षा किंवा जगातल्या कोणत्याही साहित्यापेक्षा हे अभिजात आहे, सर्वश्रेष्ठ आहे. सर, 2 शब्द सरांबद्दल बोला ना. आमचे गुरुवर्य आदरणीय प्राध्यापक डॉक्टर परशुरामजी गेमेकर सर यांची आज सकाळी भेट झाली. सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी विभागामध्ये प्रदीर्घ काळ सेवा दिली. मराठी विभागाला एक समृद्ध अशी परंपरा आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अनेक अध्यक्ष, पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देण्याचा मान आमच्या विभागाला मिळालेला आहे.
त्या उज्ज्वल समृद्ध अशा परंपरेमध्ये सर विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालेले आहेत. सरांनी आयुष्यभर ग्रामीण भागामध्ये जाऊन विशेषतः आंबेडकरी समूहांचं लोकसाहित्य गोळा करून त्याचा अन्वयार्थ लावून ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. सरांनी आयुष्यभर साहित्याची सेवा केली. उपेक्षित, शोषित, वंचित घटकांचं साहित्य हे मध्यवर्ती प्रवाहात आलं पाहिजे, त्याचं समीक्षा, त्याचे संशोधन झालं पाहिजे. यासाठी सरांनी जीवतोड संकलन झालं पाहिजे. यासाठी सरांनी जीवतोड मेहनत घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला प्राध्यापक डॉक्टर बी ए चोपडे कुलगुरू असताना त्यांनी कुलगुरू साहेबांनाही काही सूचना केलेल्या आहेत की बाबा इथं लोकसाहित्याचं स्वतंत्र संशोधन केंद्र विद्यापीठानं सुरू करावं. पण त्या काही मागण्या आजपर्यंत झालेल्या नाहीत. आणि सरांचं 2 क्षेत्रातलं कार्य मी समाधान देवाळ सरांचा विद्यार्थी म्हणून सांगतो, ते कधीच विसरल्या जाणार नाही. ते क्षेत्र म्हणजे पहिलं म्हणजे त्यांचं लोकसाहित्याचं अध्यापन आणि लोकसाहित्याचं संशोधन या क्षेत्रात सरांनी मोलाची कामगिरी केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरांनी विद्यार्थ्यांना म्हणजे सहल प्रमुख होते सर. सरांनी महाराष्ट्रच नाही तर गोव्यापर्यंत, हैदराबादपर्यंत सहली नेलेल्या आहे आणि विद्यार्थ्यांना गुजरातपर्यंत. गुजरातपर्यंत आणि पुस्तकाच्या बाहेरचा ही जग समाज विद्यार्थ्यांना कळला पाहिजे यासाठी सरांनी विद्यार्थ्यांना म्हणजे त्या पद्धतीने घडवलेला आहे. आणि सरांचा सहलीतला अनुभव असा सांगतो की गोरगरीब कुटुंबातील मुलं आहेत सहलीत याची सरांना सगळ्यात अधिक जाणीव. म्हणून सर कुठल्याही ढाब्यावर, कुठल्या हॉटेलमध्ये उतरल्यानंतर त्या मालकाला जाऊन म्हणायचे की म्हणजे सरांच्या शब्दाला एवढा मान होता की आम्ही मराठवाड्यातून आलेलो आहोत आणि आमचे विद्यार्थी गरीब कुटुंबातले व्यवस्थित जेवण द्या. तर सर म्हणतील त्या रेटमध्ये ते लोक जेवण द्यायचे. एवढा सरांचा दबदबा त्या काळात होता. सगळीकडे सरांनी रिलेशन मेंटेन केले होते. आज बी सरांचं या 2 क्षेत्रातलं योगदान लोक कधीच विसरणार नाही. सर, आज तुम्ही आलात, आमच्या शब्दाला मान दिलात आणि आपण लोकसाहित्याशी संबंधित आम्हाला माहिती दिली त्याबद्दल आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं मी आपले अभिनंदन करतो. आपल्याला धन्यवाद देतो. मी आपला म्हणजे प्राचार्य कदम सरांचा आणि आमचे लोकप्रिय विद्यार्थी, अभ्यासू विद्यार्थी समाधान दहिवाळ यांचा मी अत्यंत आभारी आहे. माझी मुलाखत घेतली, मला आग्रह केला. माझी इच्छा नव्हती, पण विद्यार्थ्याच्या प्रेमापुढं गुरुचा पराभव होतो हे यातून सिद्ध झालं. ओके सर.